शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट पाहताय आपण, हा CO 9632चा प्लॉट आहे. आणि या ठिकाणी फुटव्यांची जी काही पाहिली संख्या तर जवळपास 11 ते 12 फुटवे आहेत. आता थोडासा जसं आपण इकडे बघतो, आता हे आम्ही पाचट काढलेली आहे, त्याच्यामुळे हे मोकळं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वाटत आहे. ते जर इकडं कंपॅरेटिव्ह इकडं बघितलं तर सगळी दाटण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि आता काय की प्रत्येक व्हरायटीमध्ये जसं 265 आहे किंवा इतर कुठल्याही व्हरायटीमध्ये दाटवा जास्त झाला शेतामध्ये की नंतरचे जी काही आपले येणारे हे जे काही कोंबारे असतात किंवा हे जे काही कोंबारे असतात तर हे जास्त दाटवा झाला की लहाने पिल्ले जे आहे ते इथपर्यंत येतात. आणि हे जसं ह्याला सुद्धा खाली कांडी धरली, आणखीनही हे म्हणजे खालच्या मुळ्यांचं जे आहे ते अन्न घटक जे आहे ते हे शोषून घेत आहे, पाणी शोषून घेत आहे. तर असे जे काही हे जिरून जाणारे जे काही आणि अर्धमेले जे काही आहेत तर असे कोंबारे जे आहेत ते आपण शक्य झालं तर हे काढून टाकावेत, हे नष्ट करावेत. काढत असताना शक्यतो असं वरच्यावर न काढता हे पूर्णपणे खालून कसं काढता येईल त्याच्यावर जास्त प्राधान्यानं जे आहे ते लक्ष द्यावं. का तर हे जोवरूनच आणलं तरी ह्याला जे काही इथं ह्याची जी काही डोळा असतो तर त्या तिथून परत हे जे आहे ते नवीन पांक्षा फुटतात आणि मग परत ते तिथं जे आहे ते अन्नरस वगैरे ग्रहण करण्यासाठी ते त्या ठिकाणी आपला सगळा तो अपव्यय त्या ठिकाणी होतो. महत्त्वाचं आणखीन एक ह्याच्यामध्ये असं आहे की आता हे जे आहे तर प्लांटेशन आहे 15 नोव्हेंबर 2025चं. आणि या ठिकाणी जे आहे तर रोप पद्धतीने लागवड केलेली आहे. तर ऑक्टोबरचा प्लॉट आपण 1 महिना आधीच जर आपण ग्राह्य धरलं तर हा 15 ऑक्टोबरचा प्लॉट आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो. पण रोप लागवड जी आहे ती केलेली आहे 15 नोव्हेंबरला. तर सद्यस्थितीत सरासरी कांड्यांची जी काही संख्या म्हणतो तर हे खालचं 1 कांड, 2, 3, हे 4, 5, 6, 7, 8, 9, त्याच्यानंतर हे 10 आणि या ठिकाणी हे जे आहे हे आता वाढता भागाचं हे 11. तर काही ठिकाणी जे आहे ते 12पर्यंत सुद्धा कांडे आहेत. जसं आपण या ठिकाणी म्हणतोय बघतोय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे सरासरी जर पाहायला गेलं तर 11च संख्या आहे म्हणायला हरकत नाही. 11 ते 12 या ठिकाणी कांडे आलेले आहेत. तर आता महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये की अशा पद्धतीचे हे पिल्ले काढून जे आहे ते घेणे, असले हे जे आहे ते मरायलेले अर्ध मेलेले कोंबारे काढून घेणे. आणि जिथपर्यंत पाचट जे आहे ते सुटलेली आहे तर सुटलेली पाचट जसे हा भाग आहे की पाचट ह्यानं टोपण सोडलं आहे किंवा हे या ठिकाणी ह्यानं टोपण सोडलं आहे तर हे काढून घ्या. काढून घ्यायचं कारण काय की बघा कांडी किडीचा जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला काही ठिकाणी जो आहे तो आता निदर्शनास यायला चालू झालेला आहे. थोडंसं झूम करून मी दाखवेन. अशा पद्धतीने हे कांडी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला झाला आहे, किती प्रमाणामध्ये झाला आहे तर हे निरीक्षण जे आहे ते घ्यायला आपल्याला सोपं जाईल. हा एक महत्त्वाचा विषय. पुन्हा पायरीला कीड आहे तर तिचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने त्याला लपायला जागा राहणार नाही, तो एक विषय. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन इतर जे काही रसशोषक किडे असतात जसं पिठ्या ढेकून असतो आणि तो ह्या भागामध्ये असा खाली चिटकून बसलेला असतो तर ते सुद्धा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सोपं जाणार आहे. तर या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने जे आहे ते आपण निश्चित हे पाचट जे आहे ते आता खालचं जे आहे ते काढून घ्यावं. शेतामध्ये हवा मोकळी राहील, खेळती राहील आणि या माध्यमातून जे आहे ते कीड रोग व्यवस्थापन आणि हवा खेळती राहिल्यामुळं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा या ठिकाणी होणार आहे.